चला आता जाऊया मोहोटा देवी मंदिरात दर्शनासाठी। आणि आतमध्ये कॅमेरा जाताना बहिणीच्या घरीही गेलो होतो तर खूप पाऊस झालेला होता। आणि अशा पद्धतीने कानिफनाथांचा घोडा इथे आहे। तुम्हाला माहितीच आहे मी बहिणीची इथं आलेली आहे आणि आत्याही आहे तिथं। तर आज आम्ही जाणार आहोत मोहोटा देवी, मढी, मायंबा हे सर्व फिरणार आहोत आज। तर मस्त असे आमची ट्रिप होणार आहे। तर आम्ही मस्त घेतलेल्या आहेत पोळ्या, चटणी आणि छान असं लोणचं। तर आत्या बांधणार आहेत आता भाकरीचं गठोडं। तर चला कशा बांधतात बघू आपण मस्त पैकी। जुने माणसं असं भाकरीचं गठोडं बांधायचे ना आम्हाला पण आज असंच गावरान जेवण घेतलंय आम्ही आणि डोंगरावरच जेवणार आहोत आज मस्त। हा चांदबिबीच्या मालावर पण मला आज गुरुजी घेऊन जाणार आहेत फिरायला। इथे गुरुजी तर साधारण 11 वाजता आम्ही निघालेलो होतो। तर खूप भारी असे रस्ते झालेले आहेत, सगळीकडे खूप सुंदर असे रोड झालेत। आणि तर आता पूर्ण असा व्ह्यू एन्जॉय करा। तर चांदबिबीचा महालही आपल्याला दिसलेला आहे आणि चांदबिबीच्या महालाच्या आजूबाजूच्या या पवनचक्क्याही तुम्हाला मी दाखवत आहे। तर समोर दिसतंय आपल्याला हे दृश्य आणि खूप असं ढग आलेलं होतं, पावसाचंही वातावरण तयार झालेलं होतं, त्यामुळेच आम्ही फिरायला निघालो। आणि इथं करवंद दिसले तर ताजे ताजे असे करवंद तोडून आणलेले होते या मामांनी आणि हे विकायला बसलेले होते। तर रस्त्याच्या कडेला असे करवंदावाले बसतात, तर आम्ही गोड असे करवंद विकत घेतले होते आणि सर्वांनी गाडीमध्ये छान असे करवंद खाल्लेले आहेत। तर खूप ताजे ताजे आणि गोड असे करवंद आज खायला मिळालेले होते आम्हाला ट्रिप। तर सर्वात अगोदर आम्ही इथं जाणार आहोत माझ्या बहिणीच्या घरी। तर बहीण पाथर्डी तालुक्यातच आहे। तर आता आम्ही रस्त्याला लागलेलो आहोत बहिणीच्या घराच्या आणि खूप असा पाऊस झालेला। तर आता आम्ही बहिणीच्या घरी आलो आणि आमचं ठरलेलं होतं जेवण करायचं दुसरीकडं, पण बहिणीने आग्रह केल्यामुळे आम्ही तिच्याच घरी जेवण केलं। तर छान अशी भेळ बनवली, तिने बाजरीच्या भाकरी केल्या आणि आम्ही जेवण केलं। तर मोहोटा देवीला जाताना मध्येच बहिणीचं घर आहे, तर आम्ही आलेलो आहोत बहिणीच्या घरी। तर खूप पाऊस झालेला आहे इकडं, तळे साचलेत, पार लय पाऊस झालाय। आणि तिने पण इथं ठेवलेली आहे। तर कपाशी उगवून आणि काही काही ठिकाणी अशा पद्धतीने सऱ्यामध्ये पाणी साचलंय, तर ती कपाशी खराब होऊन गेलेली आहे। तर आता पुन्हा कपाशी टोपायचं काम चालू आहे। आणि पहा अशा पद्धतीने तळे साचलेत इकडं सगळीकडं। आणि इथं आहे बहिणीचं घर। तर आम्ही इथंच जेवण पण केलं। तर डबा बांधून आणलेला होता आणि म्हटलं मस्त कुठंतरी थांबून जेवण करू एखाद्या डोंगरावर किंवा काही, पण बहिणीच्या घरी आल्यावर इथंच जेवण केलंय सर्वांनी। सर्वांची जेवण उरकलेत आता। आणि इकडच्या बाजूला आहे लिंबोणीचं झाड। तर जयश्री आलेली आहे इकडं लिंब काढायला। तर ही सर्व शेती तिचीच आहे। पावसामुळं पहा कसं ऊस सुद्धा पाण्यात गेलाय सगळा, गिन्नी गवत ऊस आहे, इतकं पाणी पावसाने पाणी पाणी केलंय। आणि बघा कपाशीच्या सऱ्या हवार झाल्या तिथं एकदम। तर लावलेली कपाशी भुईसपाट होऊन गेली इथं पावसाने, इतका पाऊस झालाय। सापडले की लिंब, चिक्कूला चिक्कू यायला लागले मस्त। लिंबणी तुटली की काय रे ती, लिंबणी तुटली सापडले का? तर तिच्या जाऊबाईच्या घरीही आम्हाला चहा पाणी झालं होतं आणि आता आम्ही निघालेलो आहोत मोहोटा देवीला।
तर चला आता घेऊन जाते तुम्हाला मोहोटा देवीला. तर आम्ही आलेलो आहोत आता मोहोटा देवीच्या मंदिर परिसरामध्ये. तर इथं छान अशी सर्व सोय झालेली आहे आणि हे मोहोटा देवी मंदिर हे श्रीयंत्राच्या आकाराचं आहे आणि हे नवीन मंदिर खूपच असं सर्व सुविधा या मंदिरामध्ये आहेत. पार्किंग पण खूप छान आहे आणि अगोदर मंदिराजवळ गाड्या जात नव्हत्या, तर आता सर्वांच्या गाड्या मंदिराजवळ जातात आणि भाविकांची खूप अशी सोय झाली. तर इथं भाविकांसाठी भोजनालय सुद्धा झालेलं आहे. मोहोटा देवीचं छान असं दर्शन झालंय, पण आतमध्ये कॅमेरा जाऊ देत नाही, त्यामुळं आपण देवी काय पाहू शकलो नाही. तर चला आता निघालोय आता मढीला कानिफनाथाच्या दर्शनाला. तर चला, छान असं मस्त व्ह्यू आहे. आज काही पाऊस नाही, एकदम मोकळा असं वातावरण आहे. तर तुम्हाला थोडं मोहोट्याच्या देवीचं सर्व परिसर दाखवते कॅमेऱ्यामध्ये थोडासा. दम लागला ते. तर जुन्या धाटणीचं हे मंदिर आहे दगडातलं आणि खूप उंच असं आहे हे मंदिर. पायऱ्या आहेत या मंदिराला. तर चला आता आपण जाऊया कानिफनाथांच्या दर्शनाला. तर इथं कानिफनाथाच्या मंदिरामध्ये इथं खोल असं एक भुयार आहे आणि या भुयारात खाली पिंडी आहे. तर आता भरपूर लोक इथं जातात, पण खूप उंच अशी पायरी आहे उतरायला, त्यामुळे आता इथं मी काही जाणार नाही. मढीचा परिसर आहे पूर्ण हा आणि इथं आहे मायांबाचं ठिकाण हे. तर आता आपल्याला तिथं पण जायचं आहे दर्शनाला. तर कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक नाथ आहेत आणि त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता. तर असं नवनाथ ग्रंथामध्ये आहे. मग तिकडं बरोबर लगेच मायंबाला तुम्हाला मी या डोंगरावरून मायंबाचं जे डोंगर दाखवलं ते मच्छिंद्रनाथाचं समाधी स्थळ आहे आणि तेही नवनाथांपैकी मुख्य असे गुरु होते नवनाथांचे.
तर आता तेथेही काही दिवसांनी रोपवे होणार आहे असं हे बाबा सांगत होते. तिच्या कानातून झालेला आहे. तर 9 नाथांपैकी एक नाथ आहे कानिफनाथ. तर त्यामुळं इथं हत्ती आणि हत्तीच्या कानातून जन्म झालेला. तर हा स्टॅच्यू आहे. तर सर्व इथं फोटो काढतात. चला आता आपणही काढू फोटो.